काहुने रतंगती तांगती। सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदीश मालग्नी वल्लभम गोदा तटी निर्मळे देव देवांची देवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा। या ठिकाणी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या कृपेने शांतीब्रह्म श्री मारुती बाबा कोरेकर आणि माणिक महाराज शास्त्री बाबा यांच्या कृपेने आमच्या या असणाऱ्या परिक्रमेचा प्रारंभ झालेला आहे। गुढीपाडव्याच्या शुभ पर्वणीवरती आम्ही गोदावरी मातेच्या गंगेची परिक्रमा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून पूजन करून, ज्योतिर्लिंग असल्यामुळे तिथून पूजन करून आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर साधारणतः आमचा हा 13वा दिवस या ठिकाणी आत्तापर्यंतचा प्रवास झालेला आहे। प्रवासामध्ये जात असताना त्या ठिकाणी छत्तीसगड, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र अशा पद्धतीचे एक 4-5 स्टेट त्या ठिकाणी येतात। याच्यामधून प्रवास करत असताना आम्हाला अतिशय आनंद वाटला। खूप थोर संत महात्म्यांच्या भेटी आम्हाला या परिक्रमेच्या निमित्ताने झालेल्या आहे। या परिक्रमेचा उद्देश एकच आहे की संत महात्म्यांचं कार्य एकच असतं, सन्मार्गवर्तीनं हा संता। या न्यायाने आम्ही तर साधक आहोत, परंतु आमच्याबरोबर अतिशय सिद्ध महात्मे आमच्या सोबत आहेत। त्यामध्ये माणिक महाराज शास्त्री ज्यांनी काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये 41 वर्षाची प्रचंड साधना केलेली आहे। त्याच्यानंतर मोठे कदम माऊली जे संपूर्ण महाराष्ट्र प्रांत ज्यांना ओळखतो। त्यानंतर आमचे गुरुवरे भास्कर बाबा हे सुद्धा फार तपस्वी महात्मे आहेत। पितांबर महाराज शास्त्री अशी सर्व मंडळी यांच्या सानिध्यामध्ये ही आमची तीर्थयात्रा घडलेली। तीर्थयात्रेचा उद्देश जर काय असेल तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र प्रांतामधील असणारी जी संत महात्मे मंडळी ज्यावेळेस कुठंतरी आंध्र प्रदेशमध्ये जातात, तेलंगणामध्ये जातात, तर त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्या लोकांना जातो आणि या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र प्रांताची ही सर्व मंडळी जोडली जाते। हा एक प्रथम उद्देश आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संत महात्मे हे खऱ्या अर्थाने तीर्थाला पुनीत पावन करण्यासाठी तिथं जात असतात। ते मुळातच पुनीत पावन असतात। आमचे माणिक महाराज शास्त्री बाबांसारखे संत महात्मे हे मुळातच शुद्ध झालेले, परंतु तीर्थाला शुद्ध करण्यासाठी हे महात्मे जातात। आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश जर काय असेल तर विश्व शांती करके दिखलाए तब होवे प्रणपूर्ण हमारा, ही आमची भारत देशाची असणारी प्रतिज्ञा हीच पूर्ण करण्यासाठी ही यात्रा आम्ही या ठिकाणी केलेली आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण।